समाजवादी पक्षातल्या दोन्ही गटांचा सायकल या निवडणूक चिन्हावर दावा. आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू. विमुद्रीकरणानंतर नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाचा वृद्धी दर 5.7% इतका होता, तर गतवर्षी याच अवधीत वृद्धी दरात 3.4% घट झाली होती. जागतिक बँकेनं चालू आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक वृद्धी दर अंदाजात 7% घट केली. यापूर्वीचा अंदाज 7.6% होता. सहारा समूहानं 6 फेब्रुवारीपर्यंत 600 कोटी रुपये जमा न केल्यास सुब्रतो रॉय यांची कारागृहात रवानगी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश. जीएसटी संबंधित सर्व प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा निघून 1 एप्रिलपासून लागू होणार. वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. 16 जानेवारीला जीएसटी परिषदेची बैठक. एअर इंडियानं देशांतर्गत विमान प्रवासात 18 जानेवारीपासून महिलांसाठी इकॉनॉमी श्रेणीतील 3ऱ्या रांगेत 6 जागा आरक्षित ठेवण्यात येणार. देशातील 20 प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली आघाडीवर. भारतात दरवर्षी वायू प्रदूषणामुळे 12 लाख लोकांचा मृत्यू. ग्रीन पीस इंडिया संस्थेचा अहवाल. AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हज सबसिडी बंद करून ती रक्कम मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्याची केली मागणी. दूरचित्रवाणी आणि रेडिओ वाहिन्यांवरील कार्यक्रमांबाबतच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी स्वतंत्र घटनात्मक व्यवस्था तयार करावी. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. सीमा सुरक्षा दलाच्या जवानानं निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत फेसबुकवरील व्हिडिओची दखल घेत पंतप्रधान कार्यालयानं गृहमंत्रालयाला अहवाल सादर करण्याचे दिले आदेश. अमेरिकेत H-1B आणि L-1 व्हिसाचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी विधेयक आणण्यात येणार. भारतीय कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची एकमतानं निवड. लोढा समितीच्या शिफारशी MCAनं केल्या मान्य.